बघा कोण बोलतंय हे सगळं हा तू हे सगळं पैसे साठव आणि असं खाऊन खाऊन संपवल तुझ्या आयो! तू कसं भांडण अरे थांबा काय चाललंय तुमचं? आपल्या जगताप मॅडम परत एकदा शाळेत मुलांना शिकवायला तयार झालेल्या आहेत. वा 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 तेजा का एकच दबर तेजू, हे तुझं शाळेत रुजू होण्याचं ऍप्लिकेशन. तेजू आज डोळ्यात वेगळीच चमक दिसते तुझ्या. निघायचं का? दादा अरे तुझा दुकानात, मी जाईन एकटी. अरे 4 बहिणी आहेत तुझ्या वाट्याला. एकीचं झालं की दुसरीचं काही ना काही असतंच. कुणाचं किती काय काय करणार आहेस तू? एवढी ताकद कुठनं आणतोस रे? इथनं तुम्ही सगळ्याजणी माझ्या ताकद आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, राजूची काहीतरी करून दाखवायची धडपड, धनुची मस्ती आणि भागूच्या चेहऱ्यावरचा गोडवा, हे सगळं मला बळ देत. दादा बरं अक्का, आजसाठी ना ऑल द लक. हा धनु दीदी, ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक. हे तर तेच ते जे काय आहे तेच ते. तुम्ही जा बरं पटकन, आता हिचं काय संपणारच नाही. चला चला चला, ए दुकानात जावा लवकर. चल राजू सर. अरे सूर्यकांतराव, बसा बसा, या बसा जगताप मॅडम, बस. कसं काय येणं केलं सूर्यकांतराव? ते एक काम होतं सर, तेजूला परत शाळेत शिकवायला घेता आला तर बघा की. म्हणजे मला माहिती तिनं राजीनामा दिला होता, पण तरी पण. अहो सूर्यकांतराव, मॅडमची इच्छा असतं तर राजीनामा परत घेता येतो की, काय अडचण नाही त्यात. डॅडींच्या सुनबाई आहेत त्या, हक्क काय त्यांचा या शाळेवर. या कधी पण शाळेत रुजू होऊ शकतात. सर, ही कोणाची कोणतरी लागते म्हणूनचं काम करू नका. सगळ्यांसाठी जो नियम आहे ना, तोच हिला पण लावा. आणि नियमातून काम होत असेल ना तरच करा. अहो सूर्यकांतराव, त्याची कशाला काय काळजी करताय? शाळा प्रशासन निर्णय घेईल की, काय अडचण नाही त्यात. जगताप मॅडम सारख्या शिक्षिका शाळेत येतात ते आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे की. सर, मी तुमची खूप खूप आभारी आहे. अहो आभार तर आम्ही तुमची मानले पाहिजे. चांगली गोष्ट आहे शाळेसाठी. काय व्यंकटेश सर? हो सर, आणि विद्यार्थी तर खूप खुश होतील, कारण त्यांच्या आवडत्या जगताप मॅडमची विद्यार्थी खूप आठवण काढत असतात. मग कधीपासून येऊ देईल? सांगतो, पण त्याच्या अगोदर काही कागदपत्राची पूर्तता करायला लागेल. सर, मी पूर्ण तयारीनिशीच आले. हा घ्या अर्ज. अरे वा, छान. व्यंकटेश सर, मॅडम लवकरात लवकर कशा रुजू होतील ते तेवढं बघा. हो सर. सर, लय आभार आहे मी तुमचं. येतो आम्ही. चल या. हा दादा, तूच विचार ना, आपल्याला एकदाच काय ते कळून तरी जाईल. सूर्याचा फोन. अरे देवा परमेश्वरा, आता काय उत्तर देऊ याला? दत्तू संग काय बोलणं झालं का तुमचं? काय ठरलं? नाना, हा सूर्य, मी कळवतो तुला. काय टेन्शन आहे का? नाही नाही, काय असेल ते सांगतो की तुला.
मला माहिती, वेळ दे जरा सूर्य. बरं ठीक आहे. काय झालं? नाही म्हणले का ते? नाही नाही, वेळ दे म्हणलं. मग ठीक आहे की, म्हणजे टेन्शन घ्यायचं तसं काही काम नाहीये. हां, आणि तसं पण लग्नासारखा एवढा अवघड निर्णय म्हणल्यावर जिमसनाला पण वेळ लागणारच ना. बरोबर आहे, वेळ लागणारच ना. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, वेळ लागणारच की. इतका मोठा निर्णय आहे ना, वेळ लागतोच, वेळ लागणारच. धनू, सूर्य थांब. मला असं वाटतं वेळ द्यायला पाहिजे, तिलाही आणि त्यांनाही. होईल सगळं ठीक आहे. आणि असंही त्यांनी नकार थोडी ना दिलाय. तरी कुठे दिलाय तुळज? मी माझ्या बहिणीच्या डोळ्यात सतत पाणी नाही बघू शकत अगं तुळज.